कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला आठवतं त्या दिवशी जेव्हा ते झालं नॉमिनेशनची चर्चा, तेव्हा अथर्व पण तिकडे होता आणि तो म्हणाला होता, मित्रा जेव्हा चटका लागतो ना तेव्हा कळतं आपल्याला काय होतं ते। हो बरोबर बोलला होता तो। आता मला चटका लागलाय, मला कधी अजून एक संधी बी भेटली, फक्त चुकी थोडी होती माझी। ती सावली, माझे काय नाव आहे सावली, एक सिरियलचं नाव। हा सिरियलचं नाव बघा तुम्ही, त्याच्यावर मी एकदम घाबरून गेलो होतो। बस फक्त ती चुकी होती माझी, ती चुकी कधी माझ्याकडे झाली पुढच्या टायमाला नाही का काय टेन्शन नाही। मग झालं, चूक कळली ना, मग आता शिकलास ना, आता मस्त करणार ना। एकदा चटका लागला पुढे आता थोडी चटके काय ना आपली। ओके, आणि त्या मालिकेचं नाव आहे सावळ्याची जणू सावली। सावलीची सावली जणू, बरोबर। ओके, सावळ्याची जणू सावली, सावल्याची जणू सावली, सावळ्याची सावळ्याची जणू 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 सावली जावली। अरे जावली नाही रे, सावली सावली सावली। ओके, कळलं? हो ओके, व्हेरी गुड। तुला काय म्हणशील, तुला कसा वाटला? रामा आणि नीता, हो. मला सांग, तू वाघ्या करतोस ना, हो तर त्यामुळे तुला थोडा रिदमचा सेन्स आहे, राईट? हो. थोडा नाही, व्यवस्थित आहे। व्यवस्थित हा असा फॉर्म पहिल्यांदा केलास का? पहिल्यांदा केला। मग आमच्या गावाला राहिलो ना मी, संभळवी वाजत राहिलो, ते माणसं ते म्हणता वाजव वाजव, इथला गामा इथं येतो, पण तवाचे कष्ट तिथं कळता, पण इथले कष्ट इथं कळले मला आता। तिथं नाचवणं एकदम सोपं राहतं, पण इथं आपण स्वतः नाचणं अवघड राहतं। हा, तू ते रेग्युलर करतोस त्यामुळे हो. तुला ते सोपं जातं। हे तुझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन इकडे करतोयस, हो. म्हणून तुला कठीण वाटलं। हो. पण मला एक सांगू का, आवडलेली गोष्ट, तू इतका एन्जॉय केलास ना नाच, आणि नंतर नंतर तू असा खुलत गेलास, आणि मग शेवटी म्हणजे तुमचा डान्स असा इकडे गेला। So, धन्यवाद. खूप मज्जा आली मला। खूप छान परफॉर्म केला। आता आपण आपल्या मित्रांना विचारूया। दीपक, चांगलं केलास, माझ्याकडून तुला 10 पैकी 8. 10 पैकी धन्यवाद 8। माझा भाऊ। सुभाष, रामा स्टार्टिंगला चांगला फॉर्मला चालता, पण नंतर नंतर थोडा जरा लूज मध्ये करायचा। माझ्याकडून तुला मार्क धन्यवाद हो, पिट्टेला पिट्टम। ओके, अच्छा असं झालंय व्हय? हो, येस किमया शत्रू, 10 पैकी 6 देतो मी त्याला। येस ऋषिकेश, रामान डान्स जोरात केला। धन्यवाद पैलवान, 10 धन्यवाद पैकी पैलवान। 8। पवन, 8 माझ्याकडून। ओके, येस विजय, 10 पैकी 10 देते। क्या बात धन्यवाद है, विजय भाऊ। वाह। येस अर्जुन, त्याने सिटी वा एकदम पॉइंट मारले, एकदम पॉइंट ते आवडले मला, म्हणून त्याला 10 पैकी 10 देतो। वा 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 वा। येस पंकज, तर माझ्याकडून पण 10 पैकी 10। 10 पैकी 10। पंकज भाऊ, अथर्व, माझ्याकडून 10 पैकी 10 त्याला। 10 पैकी 10। लव यू रामा, नीता। ओके, वा वा धन्यवाद वा। 2x2। थँक्यू रामा, खूप छान, मस्त गेला। नीता, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, वेल डन, धन्यवाद सर। कॉंग्रॅच्युलेशन्स। प्लीज बसून घ्या। चला तर बोलूया आपल्या पुढच्या जोडीला। पैलवान असला तरी मनाने तो निरागस आहे। कोल्हापूरच्या ऋषिकेशची गोष्टच एकदम खास आहे। असाच एक फ्रेंच डान्स फॉर्म रेट्रो कॅबरे तो आपल्या समोर सादर करणार आहे, ज्यात गोष्ट सांगितली जाते आणि डान्सर्सची केमिस्ट्री पाहिली जाते। तर स्वागत करूया ऋषिकेश आणि श्रुतीचं। विचारा महाराज, अहो मी केवढा आहे बघा, आणि गाणं मला असं का दिलंय, यात माझं अंग बी हालायचं नाही, गाणं बदलून द्या, जरा रापचिक द्या, गोळ्या आल्यात माझ्या आत्ताच पोटात। अरे बापरे, नॉर्मल डान्स शिकवायला एवढा वेळ जातोय, वेस्टर्न डान्स कसं शिकवणार आता?
बात आहे ऋषिकेश, कसं वाटतंय? पाणी हल्ले सर. एवढं त्याच्यामध्ये टर्न्स होत्या, काय काय होतं, कसं काय जमवलं? म्हणजे आपण पायात पाय घालून पैलवानांना पाडतोच की. पायात पाय घालून पाडते हो, इथे पायात पाय घालून पडायची वेळ आली. आपण फुलवा ताईला विचारूया. फुलवा, कसा वाटला तुला परफॉर्मन्स? मला असं वाटतं नाच म्हणजे नुसत्या स्टेप्स टेक्निक असं नसतं ऋषिकेश. नाच इज अबाउट द ॲटिट्यूड, एक्सप्रेशन. आणि कॅबरे म्हटलं की कॅबरेत एक स्टोरी टेलिंग असते. तर तुमचं मे बी अ लव्ह स्टोरी, काय चाललं होतं तुमच्या दोघांचं डोळ्यात डोळे घालून, तर ती सगळी जी केमिस्ट्री होती ना ती खूप ऑसम होती गाईज. कारण या गाण्यावर परफॉर्म करणं खरंच कठीण आहे. आणि तू जो ॲटिट्यूड पकडलेलास आणि स्पिन्स घेऊन नाचणं हे खूप कठीण आहे एखाद्या नॉन डान्सरसाठी. आणि एखाद्या पैलवानासाठी अगदी 100%. त्याचा हात इथे अडकूही शकतो. तर ते सगळं जे चाललं होतं ना स्ट्रगल, तो पण स्ट्रगल नाही वाटला, ते फार गोड वाटलं. कारण तू असं फुल ॲटिट्यूड मध्ये होतास, तिला लुक्स देऊन वगैरे जे काय चाललं होतं, इट वॉज वन ऑफ द बेस्ट. थँक्यू मॅडम. ऋषा काय करतोय? हे कोण? दार उघडलं म्हणतासा. अरे देवा म्हणलं, यांनी खरोखरच वाट लावली आहे माझी. काय करतोस रे तू? तालमीतल्या पोरांना विसरलंस? रोज व्यायाम करतोस का इथं? सपाट्या मारतोस का? मारते. काहीही करत नाहीस तू इथं. तुझ्या तब्येतीवरनं सांगतोय मी, तू इथं आल्यापासून काहीही केलेलं नाहीस. नाही करते, थोडं थोडं करतो. तुला शूटिंगमधनं त्या वेळ मिळत नसला तर तू व्यायाम करायचा. त्या अटीवर मी तुला इथं पाठवले, तू का केला नाहीस? करते थोडं जमतं तसं. आता काठी तर घेऊन आले तर 4-5 तर मार खावा लागणार. आणि एक तर पोरगी संग नाचत्याला बघून तुला व्यायाम जमत नाही आणि तू व्यायाम करत नाहीस म्हणून तुला इथं म्हणजे घेऊन जायसाठी आलेलो आहे. आणि तू व्यायाम केला नाहीस म्हणून तुला मी नको. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.